हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर गाईज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवते कारण का आज सहलीला चाललो आहे. तर काय ब्लॉग नव्हतं म्हणून त्याचं कारण होतं की 10वी चालू होती म्हणून. ते गाईज बघा आपली पब्लिक. ते गाईज आमचं नाना सांगतं पाया व्या परत नाही का नानी, कसं वाटतं तुला आज? नानी तुला कसं वाटतं? भारी वाटतं. नानीला थंडी लागते. तर गाईज नाना आहे तसं नानाचा भलताच माहित. चला ठीक आहे. ते गाईज चला पुढे. काय नाना चला पुढे गाईज जातात. आता वाजले 4 म्हणजे 3:45 झालेले आहे. तर बघू गाईज आता नाक्यावाले आणि 4 वाजले. हे आपला आद्या भाई, हे आपला म्हात्रे आणि आपला दीपू शेट. काय बोलते? आपला आजचा ब्लॉग एकदम मस्त एन्जॉय मध्ये राहणार आणि असं सुखी आहे आम्ही आजच्या ब्लॉग मध्ये, कारण आज रविवारी आणि रविवार मध्ये आम्ही कुठेतरी चाललो का तर आमची आवड डाएट केली सर. याचा भाषण कापणार नाही तू बोलतो. आम्ही पण लय खुश वाटते आम्हाला. आता आम्ही एकमेका रास मारू बसणार. रास माझ्या माझा मित्र प्रत्येक तू काय बोलशील? प्रत्येकचा बर्थडे होता काय आद्या का बोलशील? पाण्याच्या बॉटल बिटल घेतल्या निकर बराच काही बी. आमचं सर बी आलं इथे. एक सावून घेतले. नाना चालला आता तिकडे कुठं. ही नानाची गाडी इथं बघू. आता सर बी आले नाही. सगळं आहे. आम्ही आता चहा प्यायला नाक्याच्या चौकात आल्या. एक चहा एक नाही अजून 2-3 लागतील. आधी तू बी पिते का? तर त्याला गावाला आले पिले गाय अशी 2 द्या. 3 गायज कितीला चहा? 10 गायज 10ला चहा बघा. चहा मध्ये बिस्किट हो तुला बिस्किट दिल गायज बघू. 1 कप चहा पिलो जिंदगी. बिस्किट आहे. जो गायज आता वाजलेले 4:30 आणि आता आम्ही निघलेलो आहे. विषय काय? सो गायज आम्ही आता थांबल्या. किती वाजल्या गायज? 7:30 वाजल्या. तरी इकडं काय उजारण ना पिजारण आहे. बरंच लांबवल्या. हे बस कांची अजून येत नाही. आम्ही लय पुढे आल्या. याला आले झोप, याला मिळले झोप. झोपूनच देत अर्धी इकडे अर्धी आपली गौरली सगळी. आदित्य आपला मोठ्या विवेक यो लंबू आपला तो मात्रेच आहे. तिकडे किशोर सरच आमचं सरच सगळ्याच कोणला थांबले म्हणजे त्या पोरींची बस कशी अर्धी इकडे सर. बस आमची एक पार्टी आहे म्हणून जरासा तो तकलीफ झाले आहे. जराशी फोटोशूट चालू आहे यांची. ते आता आल्या कोकण तिथं दिसतं काय पण नक्की कुठं जायचं माहीत नाही. इकडेच जायचं असेल का वा खोपोलीमध्ये. खोपोली गाड्यानं आल्या. गाड बी जरा वेगळा फिलिंग इकडे काही म्हाताडीवाल्याची आहे. तर गायज अर्धी इकडे अर्धी पब्लिक आपली इकडे. सो गाईज आले आम्ही इथं कुठं नडाला आले गाईज. इथं बरीच माहिती आहे ना इथं गाईज. कवा दिला कवा व्हिडिओ काढून बघू जमून. सो गाईज आता आले नडाला. इथं मंदिरा आहेत. तुम्ही बघितलं असेल इथलं लोकेशन. काय फोटो काढायचे फोटो काढता बघू. आला आयफोन बिफोन कोणचाच नाही आपली साधं फोन. इथं पोरी विरी येत लाज वाटतं थोडे ब्लॉगिंग करायला. पोरी विरी येत लाज वाटतं थोडे ब्लॉगिंग करायला. काय फोटोशूट वगैरे झालेलं आहे. अर्धी पोरांची पब्लिक निघले. पोरी अर्ध्या तिकडे पोरींचे फोटो काढा. सो गाईज आता निघले. तर चाचू आपण काय बोलू शकता? 2-3 शब्द 4-5 शब्द इज्जतच नाही गाईज. याने आयफोन घेतलेला काय ना बोल नको. सरांचा आयफोन घेतलेला किशोर सर बोलत होतं त्याच्या आयसा दाना जाऊन ते. चल गायस कल आयच्या ही पोरा जराशी होती चावरलेली. याने पक्क फोटो करलेलं याने त्याने पण जाऊ दे. आपली आयुष्यात फोटो काय इथे बोलते तर सर भाव करत होतं. जाऊ दे बरोबर. पहिल्याच लोकेशनला आपली जराशी सरांच्या रंगी उलटा जाय सर शरद सर सरांना नाही आवडत गाईज. गजब बेइज्जती है.
सरांना आवडत नाही. काय आता गाडीत बसल्या बघू आता केव्हा वाजता 8 वाजले. तिकडे बोर्डिंगची बस इकडे आपल्या पोरांची बस. काय दाद्याची बोटा बघा ब्रँड गाईज आपली ब्रँड न्यू चप्पल. बाकी बॅगे वेगळे इकडे सर्व आपल्या तिकडे क्रिकेट प्रेमी हे बघा बोल गॅस मिनी झाले बोल. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. काय तिथं अरे वाट जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, रामकृष्ण. दिलं मला पीक दर्याचे रेती आणि मावर हो आईची आमची शेतीवर नगोला न पोचतय समिंदर. देवाची कृपा मावर कोल्याना पोचतय समिंदर. जगतय आम्ही त्याच्यावर कोल्याना पोचतय समिंदर. देवाची कृपा मावर कोल्याना पोचतय समिंदर. जगतय आम्ही त्याच्यावर कोल्याना पोचतय समिंदर. लोक लोक कोल्याची घेतान टाकली हो. बसलाई विष्णू कमळावर त्या बसलाई विष्णू कमळावर त्या कोल्याना पोचताई समिंदर. देवाची कृपा कोल्याना पोचताई समिंदर. देवाची कृपा कोल्याना पोचताई समिंदर. बाकाच्या वैऱ्याला हे आई माऊली तुझी मनाची बालकी निघाली काढल्या. हे आई माऊली तुझी मनाची बालकी निघाली काढल्या. आई माऊली तुझे मनाची बलगी निघाली गार्या. तुझे मनाची बलगी निघाली गार्या. आईच्या बापाला रोपे गव्हाल्याने आराविला. आईच्या बापाला रोपे गव्हाल्याने आराविला. ट्रॉफी गव्हाल्याने आडविला. ट्रॉफी गव्हाल्याने आडविला. गाडीवाला सताविला. कंटाळ्याच्या गाठात गाडीवाल्या गाडीवाल्याला माविला. कंटाळ्याच्या गाठात गाडीवाल्याला माविला. आईच्या बापाला गावी गव्हाल्याने आडविला. आईच्या बापाला गावी गव्हाल्याने आडविला. गावी गव्हाल्याने आडविला. गावी गव्हाल्याने आडविला. गावी गव्हाल्याने आडविला. आमचा बाबा बोलत होता ही गाडी जायची. तुम्हाला याची ही बघा गाडी. भारी आहे गाडी. ही गाडी यायची भेटते दुबई मध्येच भेटत. आम्ही आले आता पाकिस्तान मध्ये. आम्ही आलेले आता गणपतीचं मंदिर आहे. आणि सगळी पोरं अर्धी पुढे आहेत अर्धी पाठी आहेत. आपली पोरं काय आपल्या काढायचे आहेत. इकडे पब्लिक झालं हे मंदिर आहे बघू आता. काय व्हिडिओ काढून देते. आरती चालू आहे वाटतं गायस. आरती चालू आहे आरती. तो गायस आरती चालू बघू आता. फोन नाही आलं व्हिडिओ न काढून देत तरी व्हिडिओ करतो.
तो गाय पोरा बिरा जमल्या पकडून जय श्रीराम हे करत तलावीला काय पोरावर गणपती बाप्पा असं गणपती बाप्पा मोरया गाय पब्लिक जमल्या परसात बी गाय भेटत तिथं फोन अलाउड नाही तरी पण व्हिडिओ अपलोड करतो गायच आम्ही सगळे हे घेतले दाखव चांगला सबके सगळे घेतले इथे बघता गाय ती जायची तो गाय आम्ही चेंग घ्यायला आलोय 140 नाही साधे मध्ये खराब होणार नाही खराब होत नाही स्टेनलेस स्टीलची सो गाय चष्मा घ्यायला आले इथं मामा इथं बोलते आला याच्या कटी दाखव कडवीत तुझी त्या हवालदार मामा आलता इथं हे बघा गाय चष्मा घ्यायला आलतो 100 रुपये बोलते 10 रुपये कमी कर नाही जमणार बघू गाय जेव म्हणजे दक्षिण शेट काय करतं कायच आम्ही घेतलेलं चष्मा फायनली नेकर बघा किती पिशव्या घेतल्या सगळ्या 100-100ला ते काय चष्मा पडला आपल्याला 150ला होता 100ला हे बघा या बाईचा चष्मा हा आपला कसा आपला पॅटर्न वेगळा याचा पॅटर्न बघा यो काली आहे सगळं आहे चला आता बोल असं करू बोल तुझको क्या साऱ्या नाश्त्याला वडापाव गायच फुकाट फ्रीवाला तर याने घेऊन अरे बाय वा किती पिऊ बेटा 36 सगळे विलागले अर्ध्या पोरे अरे झाडा हा हे आपला गायच विलागल्या नसती आपण बी बिलगू तर गाय जे माझ्या हातानं ठेवल्यान मला कसं जमणं माहिती आहे ना काय जाता आम्ही निघू म्हणजे इथल्या तर काय जिथं आवाज येत नसतं मामा द्यायला आपला चष्मा पुरे 100 रुपये आता निघू गाय जिथून गायज आम्ही आता आलेलो कोकणला पण गायज लय लांब येतो बोलता लांब ही बघा गायज आपली माकरा हे झोपले सो गायज ही बघा जुनी पुराणी घराबिरा कोकण बॅक कम टू मुंबई नाही मुंबई नाही सो गाय जेवायला बसले आम्ही हे बघा तिकडे पोरी बिरी आहेत ही आपली गँग याने बघा चला काय जेवता नंतर भेटू तर आता आम्ही आलोय इथे आंब्यांच्या बागेत आणि इथे बघा आपल्याकडे अजून मोर पण नाही आले आंब्यांना आणि इथे मोर पण आले आंब्यांना आणि पोरं इथे काजू गवसाला चाललेत ही इथे चर्चा करत आहे बघा आणि सर आमचे तिकडे जेवत आहेत नाही यायचं म्हणतात कॅमेरे आता शुभम मगाशी टोपी आणि फेटा मस्त आपण कसा मोठा माणूस मोठा येतो म्हणून गाय कसा जरासा लुक थोडासा आला निश्चितच जराशी महिला पब्लिक आहे इकडे पुरुष महिला काहीतरी आहे ते गायच कसा विषय थोडासा काहीतरी वाहते अरे देवा ये गडबड आहे बाबा ते काय इकडे चला आपण इकडे बघूया चला तर गाईस ते बघा तिथे काजू आणायला गेले चोर साली माकरा मेली काही गाय गव्हर्नर नाही ना मी तर बसल्या म्हटलं इथे मी आपली पोरा सगळी गेल्या सीझनची करलेली बाकी फिकर पोरी आहेत थोडी लाज वाटते याचा दाना गाय आपण बसले आपण बॅक बेंचवाला आहो तसं शिटपी आपला ब्लॅक जे आमचे कार्य सर बाकी आपली पोरा सगळी गाय जातात दुसरं लोकेशन चला भेटू नंतर गाईज आम्ही चालले आता हरेश्वरला कारण की आता आमचं 3 लोकेशन झालं आता 4थं लोकेशन बाकी म्हात्री नाही डोंगरी झोपले हे विवेक हे आद्या हे आपला जय हे प्रतीक ते आद्या यो बाकी हे सर अर्धे गाणी बोलतात सर गाणी बोलतात आम्ही आता 4थ्या लोकेशनला आलेलो आहे
आता बघू काय होतं. त्या टोपी घ्यायचा विचार होता पण काय नाही मावशीला पैसे बोलले होते ना काय 150 रुपये बोलले होती पण नको 150 रुपये जास्त मागवता. 120 रुपये होते म्हणजे बघू आता दिसत नाही दर्शन घेऊ होते. गाई बघा कसं भारी मंदिर आहे. काय फोटो शूटिंग नाही वरती पण चारायला नाही. चल या काहीतरी जेवण देऊ. चला आपण चल अंग गायज आम्ही गाडीत बसले, तुम्ही बघितलंच असेल हे होतं व्हिडिओ करायला. तर चला गायज बघू आता पुढे तिकडे जायला लागेल काय त्या नको आता गायज मी चालले पाणी. नेक्स्ट लोकेशन आलेलो आहे आम्ही. तयारी पण काही ठीक नाही बघू आहे पुढे गेलं दाखवतो काय. अर्धी पोरं आपल्या इकडे आहेत अर्धी पुढे आहेत. तर गायज इकडे दुकानं बिकानं लागलेली आहेत भरपूर. ती बघा गायज आपली पब्लिक माझा असा काय बिसला त्याच बिसला आणले. बघू पुढे गेलं जी कोलबी बघा तेव्हा हातकार बघा काय ह्याचा बनले ब्रिजच्या इथं लुक तर बघू शकता. आम्ही होतो पहिले तिथं आता आले दुसरे इकडे. ही आपली जुनी पोरा तुम्ही ट्रिपचीत ना चल आपल्या यातली आहेत. ही आपली पोरा ती समधी सगळी आताच घुसल्या. बाकी काहीच काय विषय आहे इथं भरले कालोख. माझा काही तोभर दिसणार नाही. आता प्लॅन चालू करावा लागेल. गाडी बसायचं काही डबल प्लॅन आहे बघू आता काय विषय आहे. काहीच मजा येतं नुसता उंटा उंटा जाऊ वाटता. चला या ये श्रीवर्धन आलो. काहीच वाजले ना आता 6:45. आता भरतीचा टाइम झाले. आता सगळी माणसा बिसा पळाली. आता आमची वारी निघायची. तर बघू आता नेक्स्ट लोकेशन काय होतं. बऱ्याच लांब अजून. आम्ही घोरागाडी एक घेतली इकत घरी नाला तो गाडी पार्सल घरी. ते काय बघू आता बघू काय होतं. चला पुढे जातो. या घोरागाडी पालू आपण मांगरोळला लागले. नवीन खरेदी आमची ही घेतली 10 लाखांना 5-5 लाखाला एक परला म्हणजे 50ला एक 50ला एक. आपला विमानतन ते आपला याने घेतली काहीच बघू घेतलं नाही मग 1 लाख 10 लाखाची बाकी आपली पोरा इकडे. आता काही नेक्स्ट लोकेशन आपण कुठं आलतो कुठं श्रीवर्धनला आलतो काय असल ते असल. तर काय दुसरं लोकेशन बघू आता कुठं जमतं तिथं. काय नवीन घेतली आणि त्याच्यात नाव. सो काय आता वाजले 7:15 आणि आम्ही चाललेलो आहे घरात. थांब 1 मिनिट. हां 7:15 वाजलेले आहे. तर काय आता थोडाफार कालक झाले. यो काय हलकाट येऊ त्या बोलवले बोलवले तुला काहीच कोणला साडी पाहिजे असलेली इथे ट्रॅफिक लागले आम्हाला. साडी 100 रुपये फक्त साडी बॉक्स पॅकिंग 150 रुपये. वा गाईज न हे दुकान बघा हे दुकान बघा बघा काय दुकान बघितलं ना तुम्ही. कोणला पाहिजे असेल कोणच्या कुठे न्याव्याचं असेल तर इथे या. बघा काय ट्रॉफिक लागले जाम. ही बघा बराच झाला अर्धा 1 घंटा झाला इथे झाला. फक्त 100 रुपये या बिंदास. 100 रुपयाला. लांब लोकेशन तुम्हाला हे बघा हे लोकेशन आपला डायरेक्ट लय लांब. ठीक आहे गायस इथे मंदिरात आलं तर मंदिर बंद. आता काय करणार कॅन्सल झालं. आता पैसे घेऊन खायला जाताना घरी जाता. तर गायस बघू आता इथे दुकानावर आल्या विषय उतारलेलं मस्तपैकी तयारी वगैरे आपली नेहमीची ड्रेसिंग. बघू आता इथं झालं बघू होतं. आम्ही जाऊन आलो तिथल्या. बघू आता गायच काय होतं. गायज आम्ही घेतले सुका मटण या प्रतीकने आणले खायला लागतात नाही इलाज. चला आता गाईस नाश्त्याला कुत्र्याची बिर्याणी घुशीचा मटण नाही तर लोणचा दिसतं ना तो लोणचा बेरकाचा बी लागले. गाय 2 भाकरी खाल्ल्या. गाय फुकाट भेटल्या असंच असतं. तो एक हे बघा गाय जिगरी आधी आपली आपला चमचा. वरी गाई चिमणी चिव चिव काही कारले डोंगरावरी गाई चिमणी चिव चिव काही.
अरुण पाटील अरुण पाटील मांगरोलवाला त्यांनी गाजवला रायगड ठाणा पोऱ्यांनी गाजवला रायगड ठाणा याचा वारीसा प्रतीक पाटील दिसले आधी आलो का रायगड वारीसा प्रतीक पाटील दिसले आधी आलो का अरे काम नाही साधा हे शिव्या ये जो जागा आहे हे बा असा जवळपास राहू ना आपण जरा समजा जास्तीत जास्त अर्धा तास तेव्हा सांग तुम्ही बघू शकता इथे युट्यूबवर झोपलेला आहे ए युट्यूबर. आम्ही पाल्याच्या बस स्टॉप उतरले. आता मी ब्लॉग इथेच एंड करता. आता वाजले 3:15 3:30च्या आसपास झाले. सगळी पोरा सगळी इथं. आता आम्ही दुसरी बस पकडू. अर्धी गोरपेची पोरा तिकडे, अर्धी आपली पब्लिक. सो गाईज ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.